यंदा आघाडीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्र सांगतायत। सुप्रिया सुळेंकडून मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेण्यात आली आहे। काँग्रेस ठाकरेंची सेना राज्यसभेसाठी शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचीही माहिती आहे। मवियाकडून अखेर राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस आणि ठाकरेंची सेना राज्यसभेसाठी शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं कळतंय। मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव निश्चित केलं जात आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर निवृत्ती, अखेर मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित झालंय, सविस्तर अपडेट्स। नक्कीच आपण पाहतोय की राज्यसभेसाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत। 5 तारखेला उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि महाविकास आघाडीकडून एक जागा निश्चित आहे। मात्र ही जागा कोण लढणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होती, कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोबतच काँग्रेसकडून देखील आग्रह केला जात होता। परंतु आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जे प्रमुख आहेत, स्वतः शरद पवार ही जागा लढणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। आणि आता जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या देखील मातोश्रीवर पोहोचले असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे लवकरच या नावावरती शिक्कामोर्तब होईल आणि अधिकृतपणे शरद पवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की स्वतः शरद पवार जे आहे ते निवडणूक लढणार आहेत आणि त्यामुळे ही जागा जी आहे ती महाविकास आघाडीच्या वतीनं ही शरद पवार यांना देण्यात यावी अशी वारंवार मागणी केली जात होती। परंतु यामध्ये ठाकरेंची शिवसेना त्यासोबतच राष्ट्रीय काँग्रेस हे देखील आग्रही होते आणि त्यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू होती। परंतु आता निश्चितच निवृत्ती, त्यामुळे अधिकृत घोषणेकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास